एक और जंग न्यूज़ चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि शहर की ताज़ा तरीन खबरें आप तक पहुंचे। सच्चाई के लिए हमेशा तत्पर। एक और जंग न्यूज चैनल में मैं आकाश हटकर आप सभी का स्वागत करता हूं। उल्लासनगर शहर में 16 जून 2021 को ऐतिहासिक दिन साबित हुआ, क्योंकि 16 जून को उल्लासनगर महानगर पालिका स्थायी समिति सभापति पद पर बीजेपी के टोनी सिरवानी बिन विरोध स्थायी समिति सभापति पद पर विराजमान हुए। बीजेपी के पास कुल 9 स्थायी समिति सदस्य थे, वही शिवसेना के पास 7 सदस्य थे। इसलिए उल्लासनगर स्थायी समिति सभापति चुनाव होने से पहले ही शिवसेना के उम्मीदवार कलवंत सिंह सोहता ने अपना नामांकन वापस ले लिया था। उसके बाद टोनी सिरवानी बिन विरोध स्थायी समिति सभापति चुने गए। स्थायी समिति चुनाव में बीजेपी व टीओके के बीच में नोकझोंक दिखाई दी। बीजेपी ने कमलेश निकम पर नगर सेवक को जबरदस्ती अपने साथ ले जाने का आरोप भी लगाया। आइए एक नजर डालते इस पूरी खबर पर। मेरा नगर सेवक को तू नहीं लेके जा सकता। मेरे को 2 मिनट बात करने दे। टाइम हो गया। टाइम के दोगे। अरे उससे पूछो। क्या जबरदस्ती। उल्लासनगर में 16 जून को हुए स्थायी समिति चुनाव में महानगर पालिका के बाहर पुलिस प्रशासन का कड़ा बंदोबस्त देखने को मिला, जहां पर स्थायी समिति चुनाव के समय पत्रकारों को भी अंदर नहीं जाने दिया जा रहा था, सिर्फ नगर सेवकों को ही अंदर जाने दिया जा रहा था। स्थायी समिति चुनाव में बड़ा फेरबदल देखने को मिला। बीजेपी के उम्मीदवार टोनी सिरवानी बिन विरोध स्थायी समिति सभापति बने। स्थायी समिति के 16 सदस्यों में से 9 सदस्य बीजेपी के पास थे, तो वही 7 सदस्य शिवसेना के पास थे। अगर चुनाव होता भी था तो बीजेपी के उम्मीदवार ही बाजी मारते थे। स्थायी समिति चुनाव में एक बार फिर से पूर्व राज्य मंत्री रविंद्र चौहान किंग मेकर साबित हुए। उन्होंने टोनी सिरवानी को स्थायी समिति सभापति बनाकर एक बार फिर से शहर में अपने वर्चस्व को साबित करते हुए उल्लासनगर महानगर पालिका में बीजेपी का झंडा लहराया। इस स्थायी समिति चुनाव में बड़ा योगदान उल्लासनगर महानगर पालिका उप महापौर भगवान भालेराव का भी है। उन्होंने बीजेपी के साथ आकर उनके उम्मीदवार का समर्थन करते हुए बीजेपी के उम्मीदवार टोनी सिरवानी को स्थायी समिति सभापति बनाया। प्रभाग समिति 1 के सभापति पद पर हरीश जग्यासी नियुक्त हुए। प्रभाग समिति 2 के सभापति पद पर छाया सुजीत चक्रवर्ती नियुक्त हुई। प्रभाग समिति 3 के सभापति पद पर दीप्ति दुधानी नियुक्त हुई। प्रभाग समिति 4 के सभापति पद पर विकास परशुराम पाटील नियुक्त हुए। या पूर्ण उल्लासनगर महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावीत असा सातत्याने प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक व्यक्तीने केला आणि हे सर्व करत असताना उल्लासनगरमध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वच्या सर्व असं वातावरण हे नेहमीच राहिलं आणि याच्या सगळ्यामध्येच त्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आम्ही दाखवून त्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माणसांना पुढे करून असा प्रयत्न केला गेला की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीला यामध्ये मात द्यावी, परंतु आज पुन्हा एकदा सत्याचा विजय झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे टोनी सिरवानी हे स्थायी समितीमध्ये प्रचंड मताने निवडून येणार होते, म्हणजे जवळजवळ 10 मतं भारतीय जनता पार्टीला पडतील असं ज्यावेळेला चिन्ह निर्माण झालं त्यावेळेला आज माघार घेतली आणि मला खात्री आहे टोनी सिरवानी भारतीय जनता पार्टी म्हणून येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगलं काम हे उल्लासनगरमध्ये करतील। एक वेगळ्या पद्धतीचं जे आवश्यक आहे, या शहराला आवश्यक आहे, मग त्यामध्ये धोकादायक इमारती असतील, त्या संदर्भातला निर्णय असेल किंवा जे निर्णय अपेक्षित असणारे जे निर्णय आहेत ते सर्वच्या सर्व निर्णय हे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतील याची मला पूर्ण खात्री आहे। मागच्या वेळेस गेली 2017 पासून मी सातत्याने शिवसेनेबरोबर होतो, तर शिवसेनेबरोबर असताना गेली मागची जी स्थायी समिती निवडणूक झाली तर ते बीजेपीचे 9 सदस्य असताना आमच्याकडे 7 सदस्य होते, तर आम्ही 2 सदस्य खेचून बीजेपीचे आणून शिवसेनेच्या गटात आणले आणि गटातून स्थायी समितीचा सभापती बनवला। पण मधल्या काळामध्ये शिवसेनेने माझ्याशी जी
भूमिका मांडली. मला स्थायी समिती सभापती बनायचं होतं, त्यांच्याकडे गणित नव्हतं आणि मी पकडून जो सदस्य 8वा केला आणि मी पकडून सांगितलं त्यांना की 8 सदस्य माझ्याकडे आहेत, 9वा माझ्याकडे आहे, तर तुम्ही मला स्थायी समितीची उमेदवारी द्या, तुम्ही मला पाठिंबा द्या. तर त्यांनी प्रतिकूल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनुकूलता दाखवली, पण मधले इथे शिवसेनेचे काही लीडर आहेत त्यांना त्यांचा इगो अहंकार जागृत झाला आणि त्यांनी मला नाकारलं. त्यामुळे मी शिवसेनेची साथ सोडली आणि मी भारतीय जनता पार्टीसोबत गेलो. पण मी पहिल्या दिवशीच बोललो होतो का शिवसेनेची साथ सोडली तर भगवान भालेराव नुसता एक जाणार नाही, तर भगवान भालेराव बहुमताने भारतीय जनता पार्टीचे जे आमचे माझं मिळून 9 होते तर मी 10 सदस्य घेईन. ही मी सुरुवातीपासून 2-2.5 महिन्यापासून वाच्यता केली होती आणि ती मी खरी करून दाखवली. आज सभागृहामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की 9 सदस्य आमचे तर होतेच, 10वा सदस्य आम्ही भूमिगत केला आणि 6 सदस्य असल्यामुळे पराभवाला सामोरे जाण्याच्या भीतीने शिवसेनेने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आमचा सभापती बिनविरोध निवडून आणला. रिपब्लिकन पक्षाने आणि भारतीय जनता पार्टीने, तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका महत्त्वाची याच्यासाठी आहे का एका सिंधी समाजाच्या नेत्याला, या नगरसेवकाला मी स्थायी समितीचा सभापती करण्यासाठी सहकार्य केले. नाही, असं काय नाही. जे काही चेअरमॅन आम्ही निवडून आणले होते आणि जे काही आमच्याबरोबर होते त्यापेक्षा जास्त लोक आमच्याबरोबर आलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी या उल्हासनगर महापालिकेचा कायापालट करण्यासाठी सत्तेत येणार आहे. पण कुठे चूक झाली स्थायी समितीच्या चेअरमनपद तुम्हाला चूक कुठे झालेली आहे? आपल्याला माहिती आहे सरकारच्या नियमाप्रमाणे ज्यांचं पक्षाचं बळ जास्त असतं त्यांचे सदस्य स्थायी समितीमध्ये जास्त असतात, प्रभाग समितीमध्ये नसतात पण विशेष समित्यामध्ये जास्त असतात. म्हणून ज्यांचे संख्याबळ ज्या वेळेला निवडून आले त्या गणितावर त्यांचे सदस्य जास्त होते. आमचं संख्याबळ झालं नाही आणि आम्ही कुठे घोडाबाजार केलेला नाही. ज्यांना कोणाला घोडाबाजार करायचं होतं ते रात्रभर इथे जवळ बसून महापालिकेच्या पाठीमागे करत होते, त्यांना आम्ही त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. काल जे तुमच्यासोबत होते आज ते तुमच्यासोबत नाही आहेत आणि त्यामुळे बीजेपीकडे गेल्याने त्यांचा चेअरमन झालाय. ते आमच्यासोबत शिवसेनेने विश्वासघात केला. ते आमच्यासोबत होते, त्यांचा विश्वासघात केला असं ते म्हणत असतील, पण आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचा विश्वास आणि त्यांची अपेक्षा आम्ही पूर्ण केली. उपमहापौर केलं आणि उपमहापौर झाल्यानंतर अजून त्यांना स्थायी समितीचं सभापती पाहिजे. किती मोठी भूक आहे ती आपल्याला पण लक्षात येईल, आमच्या लक्षात आली. आम्ही ती भूक पूर्ण केली नाही म्हणून ते तसे आरोप करतायत. त्यांना ते तिकडे गेलेत, त्यांना त्यांचं लाग लोभो तिकडे गेले, त्या पक्षाची वाट कशी लावतील ते लगेच कळेल आपल्याला. एक और जंग न्यूज़ चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि शहर की ताज़ा तरीन खबरें आप तक पहुँचे.